प्रथमतः या पत्रकार परिषदेमध्ये अंबाजोगाई शहरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आणि माझ्यासोबत असलेले सर्व सहकारी नेतेगण यांच्या उपस्थितीमध्ये मी बहुजन विकास मोर्चाची केज मतदारसंघाची भूमिका विशद करतोय। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार जनतेसमोर स्वतःचं नशीब आजमावत आहेत आणि केज मतदारसंघामध्ये आम्ही या भूमिकेला आलेलो आहोत। या केज मतदारसंघामध्ये एका व्यक्तीची मक्तेदारी, हुकुमशाही, एकाधिकारशाही ही मोडीत काढायची असेल तर सर्वसामान्य माणसातून आलेला व्यक्ती, सामान्य माणूस ज्यांचं नाव पृथ्वीराज साठे आहे, अशा व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी मी आज जाहीर करतोय की बहुजन विकास मोर्चाचा आम्ही पृथ्वीराज साठेंच्या उमेदवारीला आणि त्यांचा उमेदवार म्हणून आमचा पाठिंबा आहे। शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा त्यांना मी पाठिंबा जाहीर करतोय। याच्यामध्ये एकच गोष्ट मी नमूद करतोय, मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नव्हती आणि व्यक्तिगत कुणाच्या नावानं आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही, परंतु केज मतदारसंघ हा गेल्या 5 वर्षामध्ये जेवढा बदनाम झाला नाही, म्हणजे गेल्या 35 वर्षांमध्ये जेवढा बदनाम झाला नाही तेवढा या 5 वर्षामध्ये बदनाम झालेला। टक्केवारी आणि गुत्तेदारी, अरेरावी, हुकुमशाही, एकाधिकारशाही, घराणेशाही आणि या मतदारसंघाला निवडून आलेल्या एक आमदार आहेत, परंतु त्यांच्या घरामध्ये 3-3 आमदार आहेत। अधिकाऱ्यांना सांगणारे सुद्धा तिघ जण आहेत, लोकांवरती अधिकार गाजवणारे तिघ आहेत, सत्तेचा बोजवारा करणारे, सत्तेला आणि पैशाचा अमाप पैशाचा गैरवापर करणारे हे तिघे जण आहेत आणि म्हणून ह्या तिघांची हुकुमशाही खतम करण्याची वेळ आज या मतदारसंघातल्या जनतेला आलेली आहे आणि ही जनता इतकी कंटाळलेली आहे यांच्या हुकुमशाहीला, एकाधिकारशाहीला, यांच्या व्यक्तिगत वागण्याला, टक्केवारीला, गुत्तेदारीला। या मतदारसंघामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये 3,500 कोटीचे कामं झालेले आहेत। मी यापूर्वी सुद्धा एकदा पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं, 3,500 कोटीचे कामं झालेले आहेत। ते कामं, अनेक कामं कागदावरती आहेत, लोकांचा विकास झालेला नाही, झाला विकास नावापुरता झालेला आहे, दाखवण्यात आले रस्ते नावापुरते दाखवलेले आहेत। एकाच गुत्तेदाराला गुत्तेदारी द्यायची आणि त्याच्याबरोबर ती स्वतःची भागीदारी आणि स्वतःची टक्केवारी ठरवून घ्यायची, अशा पद्धतीचं जनतेला लुटण्याचं, शासनाला लुटण्याचं, जनतेला लुटण्याचं पाप केलेलं आहे। त्यामुळं या मतदारसंघातल्या सर्व समाजाची लोक वैतागलेले आहेत। केवळ मी मराठा, मुस्लिम, बौद्ध, मातंग, चर्मकार, साळी, माळी, कोळी, वंजारी, बंजारी, मारवाडी, ब्राह्मण हेच केवळ वैतागलेले नाहीत, तर सर्वसामान्य माणूस सुद्धा वैतागलेला आहे आणि म्हणून या वेळेला सर्वांनी मिळून ठरवलेला आहे आणि जनतेचा विचार करून
बहुजन विकास मोर्चानं भूमिका घेतलेली आहे की आपण जनतेसोबत असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पृथ्वीराज साठे बरोबर आहोत आणि पृथ्वीराज साठेला कसल्याही परिस्थितीमध्ये 50,000पेक्षा जास्त मतांनी जिंकून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि या जनतेने ठरवलेलं आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ही पुढाऱ्यांची निवडणूक नाही, ही माझी किंवा पापा मोदींची निवडणूक नाही, या लोमटे साहेबांची निवडणूक नाही, आमच्या अरुणभाईची निवडणूक नाही किंवा पोटभरे सरांची निवडणूक नाही, आमची कुणाची निवडणूक नाही. ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे, जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या वेळेला लोकांनी ठरवलंय काय करायचं. परंतु यांची एकाधिकारशाही 3-3 आमदार एका घरातले संपून टाकायचे, गुत्तेदारी आणि टक्केवारी यावेळेला संपून टाकायची असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या मताचा आदर करून मी हा पाठिंबा दिलेला आहे. आता माननीय पोटभरे साहेबांनी जी भूमिका मांडली की केज विधानसभा मतदारसंघामध्ये व्यक्तीला विरोध नसताना त्याच्या कर्माला विरोध आहे, त्याच्या गुत्तेदारीला विरोध आहे, त्याच्या एकशाही अधिकारीला विरोध आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही लोक जनशक्ती पार्टी ही NDA मध्ये असताना सुद्धा आम्ही का आज आदरणीय पृथ्वीराज साठे साहेब यांना सपोर्ट करत आहोत. कारण की जनता त्यांना परेशान झालेली आहे, कदरलेली आहे. सर्व गोष्टी साहेबांनी मांडल्या, त्याच पद्धतीने आम्ही ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देत आहोत. ज्यांनी स्वतःचं अस्तित्व प्रस्थापिताच्या विरोधात लढाई लढून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेल्या संघटना, आम्ही सगळ्यांनी मिळून एक जनसामान्यातला उमेदवार आम्ही पाहत आहोत 5 वर्षापासून की ज्या पद्धतीने एकाधिकारशाही चालू आहे, हुकुमशाही चालू आहे, ज्या पद्धतीनं या ठिकाणी अधिकाराला दंडदापू करून त्या पद्धतीनं काम करू दिलं जात नाही, ही सगळी विचलित झालेली असंवैधानिक प्रवृत्तीला एक संवैधानिक पद्धतीनं काम करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालणाऱ्याला एक सामान्य माणसाला एक कुठेतरी 90% लोकांचा आवाज बनवून विधानसभेत पाठवण्यासाठी 9 तारखेला फार मोठा मेळावा केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीनं घेऊन त्या साठे साहेबाला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळे काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे की त्या दिवशीच्या मेळाव्याच्या नंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करीत आणि धर्मांध शक्तीचा कायमचा पराभव करण्यासाठी डावे सर्व पक्ष, त्याच्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सुद्धा सक्रिय आहे आणि त्याच्यामुळं इथं जी काही आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या 35 वर्षांना एकाधिकारशाही आणि जो काही हुकुमशाहीचा नंगानाच आपण कोविडमध्ये बघितला, तो नंगानाच आपण परत एकदा आठवला पाहिजे आणि या जातीयवाद्यांना, जातीयवाद्याचे पाठराखण करणारे आणि नंतर गोरगरिबाच्या जवळ येऊन गरिबांची बाजू घेणारे जे दुहेरी भूमिका बजावणारे आहेत, जातीयवादी पक्षात राहून धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करणारे, हे काही इतके काळ चाललं मुस्लिमांमध्ये, दलितांमध्ये, गरिबांमध्ये, परंतु आता इथे हे चालणार नाही. आता त्यांना 35 वर्षापासूनचा गाशा या मतदारसंघातला गुंडाळावा लागणार आहे आणि आम्ही सक्रियरित्या या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत, त्यांचा प्रचार करीत आहोत आणि त्यांच्यासोबत आहे.